नमस्कार. आज आपण आयुर्वेदाच्या खजिन्यातील एका अशा रत्नाबद्दल बोलणार आहोत जे आकाराने लहान असले तरी गुणांनी खूप मोठा आहे. हो, आपण बोलतोय पिंपळीबद्दल. आपल्या प्राचीन आयुर्वेदात या वनस्पतीला एक खास स्थान आहे. पण मग असं काय खास आहे या पिंपळीमध्ये? ही फक्त एक मसाल्याची गोष्ट आहे की यामागे काहीतरी मोठं रहस्य दडलंय? चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडूया. तर आयुर्वेदात पिंपळीला दोन खूप सुंदर नावांनी ओळखलं जातं, दीपक आणि पाचनकारक. दीपक म्हणजे काय? तर जसा दिवा अंधार दूर करतो तशीच पिंपळी आपल्या शरीरातली पचनशक्तीची आग म्हणजे आपल्या जठराग्नी प्रज्वलित करते. आणि पाचनकारक नावाप्रमाणेच पचनाला मदत करते. सोप्या भाषेत सांगायचं तर ही वनस्पती शरीरातलं संतुलन राखण्याचं एक महत्त्वाचं काम करते. बरं, तर आता पिंपळीच्या सगळ्यात महत्त्वाच्या फायद्यांकडे वळूया. बघूया की श्वसन आणि पचन संस्थेवर ही कसा जादुई परिणाम करते. पिंपळीचं वैशिष्ट्य म्हणजे ती एकाच वेळी दोन पातळ्यांवर काम करते. म्हणजे एका बाजूला ती श्वासनाच्या समस्यांवर रामबाण उपाय आहे. एक नैसर्गिक कफनाशक म्हणून ती काम करते. श्वसनमार्ग मोकळा करते, म्हणजे सर्दी, खोकला, अगदी दम्यापासूनही आराम मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला पोटाच्या समस्यांवरही ती तितकीच गुणकारी आहे. ती पाचकरस वाढवते, ज्यामुळे अपचन, गॅस, पोटातला जडपणा या सगळ्या तक्रारी दूर होतात. आहे की नाही कमाल? आणि हो, यासाठी एक अगदी सोपा घरगुती उपाय सुद्धा आहे. श्वसनाचा त्रास होत असेल तर फक्त पिंपळीचं चूर्ण घ्यायचं आणि ते मधात मिसळून घ्यायचं, बस. यामुळे खूप लवकर आराम मिळतो. एकदम सोपं आहे ना? फक्त श्वसन आणि पचनच नाही, तर पिंपळी आपलं शरीर आतूनही मजबूत बनवते. चला तर मग बघूया आपली इम्युनिटी आणि मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया यावरती कसा चांगला परिणाम करते. हे बघा, पिंपळी शरीराला अनेक बाजूंनी ताकद देते. सगळ्यात पहिलं म्हणजे ती आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवते. त्यामुळे आजारपणांशी लढायला शरीर जास्त सक्षम बनतं. दुसरं म्हणजे ती मेटाबॉलिझम वाढवते. आता मेटाबॉलिझम वाढलं की काय होतं? तर शरीरातली चरबी जळायला मदत होते. आणि इतकंच नाही तर शरीरातले जे नको असलेले विषारी घटक आहेत त्यांना बाहेर काढायलाही मदत करते. म्हणजेच वजन नियंत्रणात ठेवायलाही याचा खूप चांगला फायदा होतो. शरीराचं तर झालं, पण पिंपळी आपल्या मेंदूसाठी सुद्धा एक वरदान आहे असं म्हटलं तर? हो, खरंय. चला बघूया आपल्या बौद्धिक क्षमतेवर पिंपळीचा कसा सकारात्मक परिणाम होतो. आयुर्वेद सांगतं की पिंपळी मेंदूची कार्यक्षमता वाढवते. म्हणजे स्मरणशक्ती सुधारते, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता वाढते आणि एकंदरीत मानसिक ताजेपणा येतो. खरं सांगायचं तर आजच्या या धावपळीच्या आयुष्यात ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत नाही का? आता पिंपळीचे इतकी सगळे फायदे ऐकल्यावर तिचा वापर करावासा वाटणं अगदी साहजिक आहे. पण थांबा, कोणताही आयुर्वेदिक उपाय करताना काही नियम पाळणं खूप गरजेचं असतं. चला तर मग आता याच्या सुरक्षित वापराविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. ही गोष्ट नीट लक्षात ठेवायला हवी. पिंपळीची प्रकृती उष्ण असते, त्यामुळे तिचं सेवन नेहमी प्रमाणातच करायला हवं. साधारणपणे दिवसभरात फक्त 1 ते 2 पिंपळ्या पुरेशा आहेत. लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. कारण जर प्रमाण चुकलं तर काही दुष्परिणाम दिसू शकतात, जसं की पोटात दुखणं किंवा जळजळ होणं. म्हणूनच योग्य प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, गर्भवती महिलांनी पिंपळीचा वापर करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट अजिबात विसरू नका. ही खूप महत्त्वाची खबरदारी आहे. तर मग सगळं ऐकल्यावर एक गोष्ट नक्कीच म्हणता येईल, पिंपळी आकाराने लहान पण गुणांनी महान. हे वाक्य पिंपळीसाठी अगदीच चपखल बसतं, नाही का? पिंपळी तर आयुर्वेदाच्या या अथांग ज्ञानसागरातला एक छोटासा थेंब आहे. विचार करा, जर एका छोट्याशा वनस्पतीमध्ये इतके गुण आहेत तर उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेद आपल्याला अजून काय काय देऊ शकतं?